नमस्कार, जिंदाबाद, राम राम. मी सीता घाटाळ श्रमजीवी संघटनेच्या स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गाणं म्हटलं की ते ओठावर येतं. अनेक गाणी रचली गेली. श्रमजीवी संघटनेचा गाण्यांचा इतिहास. गाणं असं असायला पाहिजे की ते हृदयातून आलं पाहिजे. हृदयातून आलेलं गाणं दुसऱ्याच्या हृदयाला भिडलं जातं. जगजेता नेपोलियन बोनापार्ट यांनी बरोबरच सांगितलेलं आहे. काय सांगितलंय की मला तुम्ही सांगा, तुमच्या देशातल्या मुलांच्या ओठावर कुठली गाणी आहेत त्याच्यावरून मी तुमच्या देशाचं भविष्य सांगू शकतो. आपल्या संघटनेच्या मुलांच्या ओठावर सुद्धा संघटनेची गाणी जी हृदयातून येतात, हृदयातून दुसऱ्यांचं हृदय जिंकतात, अशी ही गाणी आहेत. संघटना सुरू होण्याच्या आधी भाऊंनी प्रेरणा देणारं एक गाणं रचलं. ही जिद्द आहे मोठी, अवघड तशी कसोटी, संसदचे कंकण हाती, हा गाव बदलण्यासाठी. ज्यावेळेस विधायक संसदची स्थापना करण्यात आली आणि वेठबिगारीचा प्रश्न आला, तेव्हा हे गाणं आलं होतं. त्याच्यानंतर अनेक गाणं लिहिली गेली. विवेक भाऊंचं अजून एक गाणं सांगायला गेलं, लय प्रेरणा देणारं गाणं. हृदयामध्ये पहा आमच्या आग पेटली आहे, आग पेटली आहे, जुलमी अत्याचारी आजला बदलायाचे आहे, बदलायाचे आहे. अशी ही गाणी जानुभाऊंनी लिहिलं. ज्यावेळेस श्रमजीवी संघटनेची स्थापना झाली आणि संघटना मोठ्या प्रमाणात वाढू लागली, त्यावेळेस जानुभाऊंनी लिहिलं, श्रमजीवीने जागवला ठाणे जिल्हा सारा, श्रमजीवीने जागवला महाराष्ट्र सारा, असा जिंदाबाद गावोगावी गाजणार. अशी अनेक गाणी. मग ते एकनाथ पाटील भाऊ असतील, रमाकांत घाटाळ भाऊ असतील, विश्वनाथ पाटील भाऊ असतील, ज्यांनी माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं, आज ना उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. असं आमची जयाताई असेल, जानुभाऊ असतील, एकनाथ भाऊ असतील, रमाकांत घाटाळ असतील, स्वतः भाऊ असतील, अनेक प्रेरणा देणारी गाणी इथे रचली गेली. असे अनेक कार्यकर्ते ज्यांच्या हृदयात संघटना बसलेली आहे, ते कार्यकर्ते मनातून गाणी लिहितात, ज्यांच्या श्रमजीवी संघटना हृदयात आहे, मनात आहे. अशा व्यक्तीला आज आपण भेटतोय. शहापूर तालुक्यातील पुंदे गावचे काटेचा पाडा येथील कैलाश भाऊ घाटाळ यांना आपण आज भेटतोय. त्यांनी रचलेलं एक गाणं आपल्याला ऐकायचं आहे. मी कैलाश भाऊ, जिंदाबाद. जिंदाबाद. नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरं आहात. अच्छा, आम्हाला आज जे तुम्ही गाणं ऐकवणार आहेत, हे गाणं तुम्ही कुठल्या प्रेरणेनं लिहिलं? जेव्हा आपण एखाद्या मोर्चाला जातो किंवा एखाद्या शिबिरात जातो, तर आपण ऐकतो किंवा एक शब्द असे आपल्याला बोलण्याची संधी मिळायला पाहिजे की आपण एखादं गाणं रचलं पाहिजे, बोललं पाहिजे मोर्चामध्ये गेलं तरच. मग असं मला एक मोर्चामध्ये मी ठरवले की आपल्याला एक गाणं तयार करून आणि ते लगेच बोलायचंय. मी ठरवलं की चला आज मोर्चा आहे, तर मोर्चामध्ये आपण तो एक गाणं बोलावं. पण हे गाणं रचताना तुम्ही काय म्हणून मनातून ठेवलं होतं की मी असंच गाणं रचायला पाहिजे म्हणून? एक ती जिद्द आहे. एक संघटनेत आपण काम करतो किंवा जिथे जिथे आपण संघटनेसाठी लढतो, तिथे तिथे एक मनात ती चीड निर्माण होते की आपण म्हणजे जर आपल्याला वाटतं येतंय तिथे आपण बोलावं, ओठाच्या बाहेर काढावं, असं मला ते हृदयातून येतं. जसं आपण म्हणतो की ती चीड, तुम्ही बरोबर सांगितलं की चीड आहे की कुठेतरी एखादा प्रश्न येतो आणि त्यावेळेस आपल्याला ती असे शब्द सुचतात, ते हृदयातून येतात. आणि खरंच आम्हाला ते तुमचं गाणं ऐकायला आवडेल. मी तुम्हाला विनंती करते की ते गाणं आपण म्हणावं, अशी मी विनंती करते. सुंटेला श्रमजीवी वारा, सुंटेला
लाविली काजूची झाडा लाविली काजूची झाडा रे लाविली काजूची झाडा आणि काजूची झाड काही लाईनीत लावाना तहसील साहेबांना उभाच करा रे सुंटेला श्रमजीवी वारा रे सुंटेला श्रमजीवी वारा रे सुंटेला श्रमजीवी वारा रे सुंटेला श्रमजीवी वारा सुंटेला श्रमजीवी वारा रे सुंटेला श्रमजीवी वारा आणि भरल्या पलाटाच्या पहिली रे भरल्या पलाटाच्या पहिली भरल्या पलाटाच्या पायली रे भरल्या पलाटाच्या पायली अरे भरल्या पलाटाच्या पहिली रे भरल्या पलाटाच्या पहिली भरल्या पलाटाच्या पायली रे भरल्या पलाटाच्या पायली आणि मारली टप्पीवर टप्पी रे मारली टप्पीवर टप्पी मारली थपीवर थपी रे मारली थपीवर थपी आणि मारली टप्पीवर टप्पी का टप्पीवर टप्पी सुंटेला श्रमजीवी वारा रे सुंटेला श्रमजीवी वारा सुंटेला श्रमजीवी वारा य सुंटेला श्रमजीवी वारा आणि सुंटेला श्रमजीवी वारा यो सुंटेला श्रमजीवी वारा सुंटेला श्रमजीवी वारा य सुंटेला श्रमजीवी वारा. वा, काय मस्त. म्हणजे हे तुम्ही पलाटांचा जो थप्या मारल्या फायलींच्या त्याच्याविषयी म्हणजे हे गाणं तुम्हाला त्या चिडीतून आलेलं आहे की असेही आमच्या पलाटांच्या फायली या तुम्ही थपेवर थपी मारून ठेवता. मग ह्याला कोणाला दोषी समजाल तुम्ही? बीडीओ साहेबाला का तहसीलदार साहेबाला का कलेक्टर साहेबाला का प्रांत साहेबाला? मुळात तर फॉरेस्ट आणि त्याच्यानंतर मग प्रांत साहेबांनी कलेक्टर साहेब म्हणजे सुरुवात त्यांनी केलेली. पण खरंच खूप सुंदर असं गाणं गायलत तुम्ही. आणि अशी ही गाणी इथे तुम्ही येत राहा, अशी गात राहा. तुमचा आवाज सुद्धा खूप सुंदर आहे आणि ते ऐकायला खरंच छान वाटतं. आणि ऐकल्यावर जी चीड निर्माण होते की आम्ही हे वर्षानुवर्ष करतोय, आम्ही वर्षानुवर्ष प्लॉट करतोय, आम्ही वर्षानुवर्ष आम्ही वनीकरण करतोय. आज तसं पाहिलं तर मित्रांनो, श्रमजीवी संघटनेने जे पलाटासाठी लढा दिलाय, आज ज्याच्याकडे ज्या आदिवासींकडे पलाट आहे तिथे झाडं शिल्लक राहिलेली आहे. नाहीतर जिथे फॉरेस्टची जागा इतर लोकांनी बळकावलेली आहे तिथे फॉरेस्ट शिल्लक नाहीये, तिथे जंगल राहिलेलंच नाहीये, झाडच राहिलेली नाही. काही ठिकाणी तर सिमेंटचे सगळे वन झालेली आहे, सिमेंटचं सगळं झालेलं आहे. पण आमचा जो श्रमजीवीचा सभासद आहे, ज्याने पलाट लावले, त्यांनी ती झाडं टिकून ठेवलेली. आणि खूप सुंदर असं गाणं कैलास भाऊ तुम्ही घेतलंय की आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत आणि आमच्या पलाटाच्या फायली तरी तुम्ही हे करून ठेवतायत. ही जागा जंगलाची वाचवलेली आहे. हे खरंच सांगताना खूप बरं वाटतं. कैलास भाऊ तुम्ही इथे आलात आणि हे गाणं गायलात, आम्हाला त्या गाण्यामुळे खूप प्रेरणा मिळाली. आणि असेच तुम्ही इथे येत राहा, अशीच गाणी बोलत राहा, आमच्या हृदयाला भिडतील अशी गाणी तुम्ही सांगत राहा. आजचं गाणं खूपच सुंदर होतं. धन्यवाद. पुन्हा या. आम्ही हे असेच आमचं प्रत्येक वेळेस नवीन नवीन काय काय येणार आहेत. आज कैलास भाऊंचं इतकं सुंदर गाणं आणि त्यांच्या सुंदर आवाजात आपण ऐकलेलं आहे. या गाण्याला आपण श्रमजीवी स्टुडिओला सबस्क्राईब करा, बेल वाजवा, घंटी वाजवा आणि सगळ्यांनी लाईक करा. आणि हा व्हिडिओ जरूर बघा. एका साध्या माणसाने गायलेलं हे गाणं तुम्हाला खूप आवडेल. धन्यवाद. जिंदाबाद.